मग एकट्यात मी म्हणलं कसं शक्य आहे, म्हणजे आपला काही निभाव लागला नसता. म्हणजे ही लढाई फक्त डॉक्टर शिवाजी काळगे हेच लढू शकतात आणि जिंकू शकतात. आणि म्हणून बऱ्याच दिवसानंतर काँग्रेस पक्षाकडे विक्रांत एक चांगली उमेदवारी आलेली. म्हणजे विक्रांतला सुद्धा फोन करावा लागला नाही बाहेर पडा म्हणून, कारण विक्रांत हा चांगला राजकारणी असण्याबरोबर चांगला भविष्यकार सुद्धा आहे. काय होणार आहे हे आपल्यापेक्षा अगोदर विक्रांतला कळतं. हे चांगली देणगी आहे, ईश्वरी देणगी आहे. काय पाटील बरोबर आहे की नाही? आणि मग मी म्हटलं की जर विक्रांत स्वतःहून कामाला लागले तर डॉक्टर साहेब 100% निवडून येणार आणि चांगल्या मताने निवडून येणार. बघा विक्रांत कसा फायदा असतो. म्हणून मोबाईल नुसतं हे करायचं नाही, तर बारकाईनं बघायचं. कोण आहे, कुठे आहे, काय चेहऱ्यावर भाव आहे, कसा उभा आहे, किती अंतरावर आहे, कशा हातवारे करतोय, या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्यानंतर मला खूप चांगलं चित्र दिसतंय की उद्याच्या 7 तारखेच्या मतदानानंतर जेव्हा जूनमध्ये निकाल लागेल तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूरमधनं प्रचंड मताने निवडून येतील अशा पद्धतीचं काम आहे.